सगळ्यांचं स्वागत करतो. मी समन्वयक आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा, त्याचबरोबर संचालक आहे उद्योगवाढीचा. आज बेसिकली आपण जमलो आहोत आरसीसी कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी आणि आरसीसी एकंदरीत ऍक्टिव्हिटीची माहिती घेण्यासाठी. आपल्या सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि बेसिकली एक थोडक्यात अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची माहिती देतो. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ही एस्टॅब्लिश केलेली आहे अशोका बिल्डकॉन लिमिटेड यांनी 1996 ला वेन वी वेर गोइंग फॉर आयएसओ घेत असताना ट्रेनिंग हा एक त्याच्यातला कंपल्सरी पार्ट होता आणि त्यावेळेस अनेक लोक आमच्याकडे कार्यरत होते. 150च्या वरती सुपरवायझर्स होते. वेगवेगळ्या भारतभरात साईट चालू होत्या. तर त्या सुपरवायझर्सना प्रशिक्षण देणं हे पहिलं काम आम्ही ठरवलं आणि त्यासाठी अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आम्ही एस्टॅब्लिश केले. इनिशियली इंटरनल लोकांनाच ट्रेनिंग देणं हे आपला एक महत्वाचा हेतू ठेवून आम्ही ते सुरू केलं होतं. पण 150 सुपरवायझर्सना जेव्हा ट्रेनिंग दिलं आम्ही त्यांच्या जॉबनुसार, तर त्यांच्यामध्ये खूप मोठा चेंज झाला. जे सुपरवायझर्स म्हणजे कुठलेही टेक्निकल क्वालिफाईड नव्हते, फक्त अनुभवाने ते काम करत होते, त्यांना सगळे रिझन्स कळायला लागले की आपण हे का करतोय, वाय वी आर डुईंग दिस. पाणीने मारलं तर काय होईल, मीठने भिजवलं तर काय होईल, हे सगळ्या गोष्टी त्यांना कळायला लागल्या. जे अदरवाईज दे वेर डिपेंडंट ऑन द इंजिनियर्स, जे त्यांच्यावरचे इंजिनियर राहायचे त्यांना सगळं विचारून मग ड्रॉइंग वाचता येत नव्हती, बरंच काही गोष्टी कळत नव्हत्या. आणि हे सगळं आम्ही त्यांना शिकवलं 3 महिन्यात. शनिवार रविवारी वगैरे यायचे ते, किंवा काही लोक 3 दिवस यायचे. असं करून आम्ही त्यांना 3 महिन्याचं प्रशिक्षण दिलं आणि 150 लोकांना आम्ही वेगवेगळ्या बॅचेस मध्ये प्रशिक्षित केलं. प्रशिक्षित केल्यावर त्यांचे रिझल्ट इतके चांगले यायला लागले की दे स्टार्टेड वर्किंग इंडिपेंडेंटली. इंडिपेंडेंट साईट सांभाळायला लागले ते लोक. आणि त्याच्यामुळे आमचे बरेच इंजिनियर फ्री झाले. मग हे फ्री झाल्यामुळे अशोकाचा अजून विस्तार झाला. मग आमचे चेअरमनने ठरवलं की अरे जर एवढ्या अशा आपल्या 1.5 महिन्याच्या 2 महिन्याच्या प्रशिक्षणाने एवढं चेंज होत आहे, वाय नॉट ऑफर दिस कोर्सेस टू द कॉमन पब्लिक ऑल्सो. कारण की कन्स्ट्रक्शन हे असं क्षेत्र आहे की शेतीनंतर सगळ्यात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये खूप रोजगाराची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे मग आमच्या चेअरमन अशोक कटारेंनी ठरवलं की आपण हे जरा पब्लिकली करूया. 1997 मध्ये वी स्टार्टेड वर्किंग फॉर द पब्लिक आणि आम्ही हा कोर्स मार्केटमध्ये आणले. वी स्टार्टेड विथ साइट इंजिनियर कोर्स, सुपरवायझर्स कोर्स, बिल्डिंग सुपरवायझर्स कोर्स. मग आम्ही रोड सुपरवायझर्स कोर्स सुरू केला. मग आम्ही एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा कोर्स सुरू केला. मग आम्ही टेंडरिंगचा कोर्स सुरू केला. देन वी ऑल्सो वेंट टू रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कोर्स. असे काही कोर्सेस सुरू केले. मग आम्ही नाशिक, पुणे, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी याचे काही ऍक्टिव्हिटी सुरू केल्या आणि हे सगळं अतिशय व्यवस्थितपणे आतापर्यंत म्हणजे बिल्डिंग सुपरवायझर्स म्हणजे ज्याला आता आम्ही साइट इंजिनियरचा कोर्स म्हणतो, तर तो त्या कोर्समध्ये वी ट्रेन मोर दॅन 8,000 पीपल. वेअरएज रोड मध्ये आम्ही साधारणपणे 3,000-3,500 लोकांना ट्रेन केलं. रिअल इस्टेटमध्ये 6,000-7,000 लोकांना प्रशिक्षित दिलं. बाकी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये 200, 300, 500 अशा लोकांना आम्ही ट्रेन दिलं. पण ह्या सगळ्यांचे रिझल्ट जेव्हा आम्ही बघितले तर रिझल्ट आर व्हेरी एनकरेजिंग. कारण की काय की बेसिकली ही जी संस्था ही गॅप ब्रिज करू राहिली. आपण सगळे कदाचित आरसीसी शिकलेले नसालही, परंतु प्रॅक्टिकल गोष्टी आहे ना, जेव्हा आपण एखाद्या डिग्री घेऊन बाहेर पडतो, डिग्री डिप्लोमा जे काय असेल ते घेऊन बाहेर पडतो आणि मार्केटमध्ये जेव्हा एंट्री करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपलं नॉलेज इथे काही ऍप्लिकेशनच नाही होऊ राहिलं. अवर नॉलेज इज डिफरंट अँड द प्रॅक्टिस इज डिफरंट. आणि मग अशा वेळेला काय होतं, त्यांना जॉब मिळण्यापासून अडचणी यायला लागतात. मग हे गॅप भरून करण्याचं काम मुख्यतः अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करायला. वी आर ट्राइंग टू ब्रिज द गॅप बिटवीन द थिअरॉटिकल नॉलेज अँड द ऍक्च्युअल प्रॅक्टिस. दॅट इज द मेन मोटो ऑफ अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आणि मग आम्ही लॉकडाऊन सुरू झालं मार्च मध्ये, 24 मार्च पासून वी स्टार्टेड ऑनलाईन ट्रेनिंग ऑल्सो. अर्थात थोडं अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं जे काम सुरू व्हायला आम्हाला थोडं एप्रिल लागले, कारण की स्किल डेव्हलपमेंट जेव्हा करायचं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं कसं प्रॅक्टिकली करता येईल हे आम्हाला थोडासा विषय होता, ऑनलाईन कसं देता येईल. परंतु आमचे जे आताचे फॅकल्टी आहेत जे तुम्हाला आता गाईड करणार आहे, संतोष कुलकर्णी, हे तर टेक्निकली खूप कॉम्पिटंट आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. परंतु जो एक त्यांना कम्प्युटर ज्याला आपण म्हणतो नॉलेज आणि त्याचं जे टेक्नो सॅव्ही ते आहेत,
त्यामुळे काय की जे काही नॉलेज त्यांच्याकडे, जे काही व्हिडिओज आहे, जे काही गोष्टी आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने वापरून कोर्स खूप आमचे चांगले होऊ राहिले. आरसीसीचा कोर्स आमच्या आता 2 बॅचेस झाल्या, 3 बॅचेस झाल्या सॉरी. आता 4थी बॅच आमची सुरू होत आहे. त्याच्यानंतर आमचे एस्टिमेटिंग कॉस्टिंगच्या 2 बॅचेस झाल्या. त्याच्यानंतर टेंडरिंग आणि रेट अनालिसिसची बॅच झाली. त्याच्यानंतर आमची रोड अँड ब्रिजची बॅच सुरू राहिली. आणि हे सगळे लोक जेव्हा आम्ही वेन वी टेक देअर फीडबॅक, people are extremely happy and they are saying ki we were not aware about all these practical things. So मित्रांनो, हा सगळा गॅप ब्रिज करण्याचा कार्यक्रम आहे. आणि ॲज यू नो, आरसीसी इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन और इव्हन रोड कन्स्ट्रक्शन ऑल्सो. म्हणजे रोडमध्ये ब्रिज कन्स्ट्रक्शन मध्ये, रोडमध्ये नाही पण ब्रिज कन्स्ट्रक्शन, आरसीसी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण सगळा सांगाडा म्हणजे आरसीसी असतो. आणि तो जर चुकला तर सगळं काही चुकू शकतो, पण तो जर व्यवस्थित झाला तर सगळं काही बरोबर होऊ शकतं. आणि तो म्हणजे 70% ऑफ द कन्स्ट्रक्शन पार्ट हा तोच आहे. त्यामुळे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि ते आरसीसीचं जे काही टेक्निकल आस्पेक्ट्स आहे ते तुम्हाला कुलकर्णी सर आपल्याला गायडन्स करणार आहे. मित्रांनो, संतोष कुलकर्णी सरांबद्दल थोडीशी माहिती देतो. संतोष कुलकर्णी सर तसे सिव्हिल इंजिनियर गोल्ड मेडलिस्ट आहे. मध्य प्रदेश मधून ते आले आणि पूर्ण त्यांचं करिअर जसं महाराष्ट्रातच झालं. आणि खूप काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. आणि स्वतः ऑलमोस्ट 35-40 इयर्स ही वर्कड. इव्हन ही वर्क विथ अशोक बिल्डकॉन ऑल्सो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर सरांनी ट्रेनिंग फील्डमध्ये स्वतःला इंट्रोड्यूस केलं. 1999 अगदी माझ्या मध्ये सर 2 जुलै होती का आपली भेटायची तारीख? 2 जुलैला भेटलो होतो. 2 जुलै ना? येस. अरे वा सर, मग आपल्याला भेटायला आज 21 वर्ष पूर्ण होऊ राहिले. वी आर कम्प्लिटिंग 21 इयर्स ऑफ असोसिएशन. करेक्ट. सर मला 2 जुलै 99 ला भेटले होते. मला ती तारीख लक्षात नव्हती. सर आमचे खूप पर्टिक्युलर आहे. तारीख लक्षात ठेवण्यात सरांचा म्हणजे आम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. इतकं त्यांचं सरांचं. आपली भेट झाली. मग 9 जुलैला 9 आणि 10 ला आपला पहिला प्रोग्राम होता उद्योग. क्या बात आहे. हा बस, सरांना तेही माहिती. 9 तारखेला त्याचं पहिला सेशन सुद्धा झालं सरांचं. कारण की सरांनी जेव्हा मला भेटले तर म्हटलं की यार इज द पर्सन हु कॅन डिलिव्हर. कारण की नुसतं नॉलेज असून नाही चालत, ते डिलिव्हर करण्याची एक वेगळं स्किल लागतं. ते स्किल आम्ही त्यांच्यामध्ये पाहिलं. आणि मेन तिसरी गोष्ट लागते की ते नॉलेज देण्याची एक मानसिकता बी लागते. काही लोकांना नॉलेज असतं पण ते दुसऱ्यांना दिलं म्हणजे आपलं काही कमी होईल की काय असं वाटत राहतं. पण कुलकर्णी सर जे आहे ना, या तिन्ही आमच्या कसोटीमध्ये पूर्ण उतरलेले आहे. त्यामुळे 23-21 वर्ष ही इज असोसिएटेड विथ अस. आणि इज हॅव्हिंग फॅन्टास्टिक नॉलेज ऑफ टेक्निकल आस्पेक्ट्स ऑफ ऑल द बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. खूप सगळ्या गोष्टी स्वतः हातात काढून गेलेल्या असल्यामुळे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट केलेलं असल्यामुळे, ही वॉज अ प्रोजेक्ट मॅनेजर. सगळ्या वेगवेगळ्या पोस्टवर त्यांनी काम केलेलं असल्यामुळे सरांचं जे नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो ना, जे आजच्या काळानुसार आहे. आणि त्यांचं वाचन हे खूप मस्त आहे. खूप चांगलं वाचन करत राहतात ते. खूप चांगल्या गोष्टी स्वतःला अपडेट करत राहतात. कम्प्युटर सॅव्ही असल्यामुळे इंटरनेटचा खूप उपयोग करत राहतात. रिसेंटली त्यांनी मागच्या वर्षी जी खूप मोठी आध्यात्मिक यात्रा ज्याला म्हणतात, नर्मदा परिक्रमा सुद्धा केली 6 महिने पायी जाऊन. सो असे हे अतिशय वेगळं व्यक्तिमत्व आपल्याशी चर्चा करणार आहे. मी संतोष कुलकर्णी सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उद्योगवर्धींतर्फे सरांचं स्वागत करतो. आणि सरांना विनंती करतो की त्यांनी हे आरसीसी जे काही फील्ड आहे त्याची माहिती सगळ्यांना करून द्यावी. आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने या क्षेत्रात काम करता येईल आणि आपण कोर्स मध्ये काय देणार आहोत तेही सांगावं. पण मेन म्हणजे आरसीसी बद्दल सगळ्यांना सांगा. थँक्यू व्हेरी मच सर. प्लीज वेलकम. आणि आपण जरा सूत्र हातात घ्यावी. थँक्यू सर. थँक्यू. तर वेब कॅमेऱ्याच्या पलीकडे असलेल्या सर्व मित्रमंडळींना नमस्कार, गुड इव्हनिंग. आणि खरंच चांगलं झालं की तुम्ही सर्व लोक इथे भेटले. आता 92 लोक कॅमेऱ्याच्या त्या बाजूला आहेत. हे अतिशय सुंदर चित्र आहे. आणि जरी प्रत्येक जण असा कुठे कुठे आपापल्या घरी आता असला तरी सगळे मिळून असे आपण कंपोजिट झालेलो आहोत. आज आपण ज्या विषयावरती बोलायला एकत्र झालेलो आहोत तो विषय तसाच कंपोजिट आहे. आरसीसी इज ए कंपोजिट मटेरियल.
हे मटेरियल होमोजेनस नाही आहे, हे हेट्रोजेनस आहे. हेट्रो म्हणजे अलग अलग प्रकार. याच्यात सिमेंट आहे, याच्यात सँड आहे, याच्यात ऍग्रिगेट आहे, याच्यात रिन्फोर्समेंट आहे. जसं तुम्ही 92 लोक विविध विचारांचे, नॉलेजचे, ज्ञानाचे असे सगळे एकत्र आलेले आहात. ते बघून माझ्या मनाला खूप आनंद होतोय मित्रांनो. आणि आता माझा आनंद हा मी व्यक्त करतो आहे. मी एक साधारण 15 ते 20 मिनिटं तुमच्या समोर या कोर्स मधल्या ठळक गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. आता चांडक सरांनी कौतुक केलं, त्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही सगळे लोक जातीने उपस्थित राहिले, तुमचे सगळ्यांचे आभार आहेतच. आणि आमचा जो श्रीराम आहे, चांडक सरांचे सुपुत्र, त्यांनी हा सगळा सिलेबस ATIच्या, अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आणि उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर देखील ठेवलेला आहे. त्यामुळे डिटेलमध्ये सिलेबस तुम्ही बघू शकाल. त्या सिलेबस बद्दल मी तुम्हाला सांगतो की तो सिलेबस, तो कोर्स घेतल्याने तुम्हाला बेनिफिट काय होईल. जस्ट एकच मिनिट, मी एक शेअर करतोय स्क्रीन. श्रीराम. येस सर, विजिबल. थँक्यू. तर मित्रांनो, सर फक्त फुल स्क्रीन करा तुमचं. हो, ओके. इज इट ओके? येस सर, येस येस, कंटिन्यू. तर मित्रांनो, हा RCC 04 असायचा कोड आहे. हा 4 नंबर का आला की याच्या आधी 3 कोर्सेस आपले ऑलरेडी झालेले आहेत. 4 मे रोजी पहिला कोर्स लॉन्च झाला, पहिला, दुसरा, तिसरा, आणि हा आता तुमच्या समोर जो आहे तो चौथा, 4th बॅच ऑफ सेम कोर्स. असं समजा मित्रांनो की आता हा आजचा विषय फक्त तुमच्यासाठीच आहे. इट इज जस्ट टेलर्ड फॉर यू. आणि तुम्ही ज्या अर्थी या वेबिनारला आलेले आहात, इतक्या महत्वाच्या तुमच्या शेड्यूल मधून तुम्ही हा तासभर काढलेला आहे, त्या अर्थी तुमचे काही ना काही हितसंबंध कन्स्ट्रक्शनशी जोडले गेलेले आहेत, हे नक्की. त्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. तर माझं नाव सरांनी तुम्हाला आता सांगितलंच. मी संतोष कुलकर्णी तुमच्या समोर, म्हणजे कॅमेऱ्याच्या या बाजूला. आणि आता 92 लोकांबद्दल असं विचारणं की आपण कोण, तर 92 लोकांचे इंट्रोडक्शन घ्यायला इतका वेळ लागेल की आपला वेबिनारचा वेळ निघून जाईल. मग मी काही ठोकताळे बांधलेले तुमच्याबद्दल. तुम्ही BE सिव्हिल किंवा डिप्लोमा असाल, थोडासा एक्सपिरियन्स असेल, किंवा तुम्ही अगदी फ्रेश पासआउट असाल, फ्रेश विदाउट एक्सपिरियन्स, अगदी ताजे 1 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी तुम्ही ती एक्झाम तुमची दिलेली आहे, BEची किंवा डिप्लोमाची. असं आहे का? किंवा तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडे काम करत आहात, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर कडे, बिल्डर कडे, डेव्हलपर कडे, प्रमोटर कडे तुम्ही काम करत आहात, पण तुम्हाला समाधान नाहीये, हवं तेवढं समाधान नाहीये, कॅरियर मध्ये ग्रोथ नाहीये काही कारणांमुळे. किंवा मग तुमची अशी काही अवस्था आहे का मित्रांनो, अनएम्प्लॉईड. एक जीवनातलं एक पर्व असतं, ते अशांतीचं पर्व. मला माहितीये ते पर्व कसं असतं. तर किंवा तुम्ही असे काही तुमचा छोटासा एखादा सेटअप घेऊन तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप करता आहात, म्हणजे ठेकेदारी करता आहात, पण तुम्हाला वाटतंय की हे छोटस जे आपलं सेटअप आहे ते असं मोठं व्हायला पाहिजे. तुमची इच्छा आहे की अजून मोठे प्रोजेक्ट्स घ्यावे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स घ्यावे, टेंडर्स घ्यावे, पण तुम्हाला कुठेतरी तुम्ही असे खेचून राहिलेले आहात स्वतःला
कारण तुम्हाला अप्रोप्रिएट नॉलेज नाहीये असं तुम्हालाच वाटतं. आणि मग हे असू शकतं की तुम्ही एखादे आर्किटेक्ट आहात, तुमचे ऑलरेडी प्रोजेक्ट चालू आहेत, छोटे छोटे मीडियम लेवल पर्यंतचे प्रोजेक्ट चालू आहे. हा शब्द मी का टाकला इथे, कारण इथे वेबिनार्स वरतून ट्रेनिंग द्यायला लागल्यापासून 99 पासून तर अनेक आर्किटेक्ट त्या कोर्सला येऊन गेले, पण आता या ज्या मागे 6 बॅचेस कंप्लीट झाल्या त्या प्रत्येक बॅच मध्ये एक एक आर्किटेक्ट होते. 1 आर्किटेक्ट. आता जो सकाळची बॅच चालू आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, त्यामध्ये एक बी आर्च आणि एम आर्च असलेली एक मुलगी आहे. तिला मी लेडी विथ क्वेश्चन्स म्हणतो. शी आस्क सो मेनी क्वेश्चन्स. आणि या कोर्सची विशेषता अशी आहे की दिस इज अ लाईव्ह कोर्स. इट इज नॉट रेकॉर्डेड. असा प्री रेकॉर्डेड व्हिडिओ हा नाहीये. दिस इज अ लाईव्ह. सो यू कॅन सर्टनली आस्क पर्टिनेंट क्वेश्चन्स. आता मी विचारतो तुम्हाला, आता आपण तुमच्याबद्दल बोलतो आहोत सुरुवातीचे 5 मिनिटं की तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात. हे शक्य आहे. आतापर्यंत मी 2 की 3 जण आमच्या याच बॅचेस मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आलेले आहेत. ते म्हणाल इलेक्ट्रिकल इंजिनियर आरसीसीच्या कोर्सला, तर त्याचं कारण असं लक्षात घ्या की इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, पॅनल रूम्स, ट्रेंचेस, अगदी तुम्ही साधा ट्रान्सफॉर्मर जरी घेतला तरी ट्रान्सफॉर्मरला एक फाउंडेशन असतं. मग हे जे लोक इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत त्यांना प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये हे आरसीसीचं काम दुसऱ्या सब कॉन्ट्रॅक्टर कडनं करून घ्यावं लागतं. जसं आपल्या सिव्हिल वर्क्स मध्ये वरती कंड्युट्स वगैरे टाकायचे असले तर आपण इलेक्ट्रिकल इंजिनियरला बोलवतो की नाही, तसं इलेक्ट्रिकल इंजिनियरचं जेव्हा तो प्रोजेक्ट घेतो तेव्हा त्या सिव्हिल वर्क्सही असतात. मग बऱ्याच इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची अशी एक महत्वाकांक्षा असते की हे सिव्हिल वर्क्स आपण स्वतःच का नाही करावं. आणि म्हणून कदाचित असं असू शकेल तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असाल आणि तुमची तीच महत्वाकांक्षा आहे की आपण सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला लावून हे काम करून घेतो, आपणच आपलं काम का नाही करू चांगलं. याच्यापैकी तुम्ही कोणी जरी असले तेव्हा एवढ्या कॅटेगरीज आपण बघितल्या, 9 कॅटेगरीज मध्ये तुम्ही डेफिनेटली असाल, असा माझा एक ठोकताळा आहे. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांसाठी हा मेसेज आहे, एकच मेसेज, दॅट कॉन्क्रीट इज फॉर एव्हरीवन. आरसीसी इज फॉर एव्हरीवन. मग ते ब्रिजेस असो, असे फ्लायओव्हर्स असो. मग आता मित्रांनो 4 कोर्सेस आपल्या कन्स्ट्रक्शनच्या लोकांसाठी आहेत. लाईव्ह कोर्सेस 4 आहेत. त्यापैकी आज जो आपण बोलतो आहोत हा 1 नंबरचा कोर्स आहे आरसीसीचा 4था कोर्स. दुसरा एक कोर्स आहे, सध्या मॉर्निंगला दुसरी बॅच चालू आहे, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. तिसरा कोर्स आहे टेंडरिंग अँड रेट अनालिसिस. ही पहिली बॅच आत्ताच कंप्लीट झाली. आणि रोड्स अँड ब्रिजेस चा वेबिनार 6 जुलैला आहे. लगेच कुठेतरी लिहून ठेवा, 6 जुलैला तुम्हाला आमंत्रण आहे इथे भेटायचं. डू कम. आता इम्पॉर्टन्स ऑफ आरसीसी आधी आपण बघू, तरी तुम्हाला आपोआप त्या कोर्सचा इम्पॉर्टन्स पण लक्षात येईल. सगळ्यात महत्वाचं जर काही मटेरियल असेल मित्रांनो तर ते आहे आरसीसी. बघा, आरसीसी या प्रत्येक ठिकाणी लागू होतं. मग तो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असो, कमर्शियल प्रोजेक्ट असो, इंडस्ट्रियल बिल्डिंग असो, ब्रिजेस असो, फ्लायओव्हर्स असो, हायवेज असो, एअरपोर्ट्स असो किंवा मेट्रोचे प्रोजेक्ट असो. बघा, दिस इज रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स. माझ्या शेजारचाच कॉम्प्लेक्स आहे.
असे ब्रिजेस तर तुम्ही अनेक बघितलेले आहेत. मेट्रोचे प्रोजेक्ट तुम्ही बघितलेले आहेत. दिस इज एअरपोर्ट्स. एअरपोर्ट म्हटला की फक्त विमान आपल्याला दिसतात, पण ते विमान ज्या धावपट्टीवरनं उड्डाण घेतं किंवा दुसऱ्या शहरात जाऊन ज्या धावपट्टीवर ते उतरतं, तो पूर्ण रनवे, बिल्डिंग्स, एअरपोर्टचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हा एक स्वतंत्र विषय आहे. पण तिथे देखील RCC सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतात. हे बघा, हे रनवेच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेला काढलेलं फोटोग्राफ. आणि मग एक वेगळा विषय, सायलो, चिमनीज. सायलो म्हणजे धान्य भरायचं कोठार, गृह. सायलो म्हणजे सिमेंट भरण्यासाठी वापरण्यात येणारी कोठी. मग RCCच्या नॉलेजमुळे काय होऊ शकतं, कुठलाही इंजिनियर कुठल्याही प्रोजेक्ट वरती ऍक्टिव्हली कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, किंवा तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टवर, आता जे प्रोजेक्ट्स आपण दाखवले विविध प्रकारचे, त्या सगळ्या प्रोजेक्टवर तुम्ही ऍक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन तुमचं असू शकतं. आणि मग असा जो इंजिनियर आहे, जो RCCचं ज्ञान घेऊन गेलेला आहे, तो कुठल्याही क्लायंट बरोबर, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर बरोबर, आर्किटेक्ट बरोबर किंवा RCC कन्सल्टंट बरोबर काम करू शकतो. तुम्ही म्हणाल आर्किटेक्ट बरोबर कसा काम करेल? बघा, ज्याला RCCचं नॉलेज आहे तो आर्किटेक्ट तर्फे स्लॅब चेक करायला जाऊ शकतो की नाही? RCC कन्सल्टंट कडे जर तो असेल तर तो RCC स्लॅब, कॉलम, बीम चं ड्रॉइंग एक्सप्लेन करायला जाऊ शकतो. याचा अर्थ काय? हिज एम्प्लॉयबिलिटी इज एन्श्युअर्ड. जे मगाशी आपण बोललो अनएम्प्लॉईड, त्यांना जॉब मिळण्याची इथून उत्कट संधी आहे. जर तुम्ही RCC वरती मास्टरी केली तर तुमच्या हातामध्ये. आता थोडस कोर्स मध्ये शिरूया आपण. कोर्स टायटल अंडरस्टँडिंग द बेसिक्स ऑफ RCC. बेसिक्स बघणार होतो आपण. त्यात काय काय आहे? इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन काय आहे? इंट्रोडक्शन टू RCC एलिमेंट्स आहे. मी येतो तिथे. कॉन्क्रीट बद्दल बोलणार आहोत, फॉर्म वर्क बद्दल बोलणार आहोत, एन्फोर्समेंट बद्दल बोलणार आहोत, आणि रिव्हिजन. रिव्हिजन महत्वाची आहे. हे बघा, RCC एलिमेंट्स म्हणजे काय? फाउंडेशन्स. मग ते ओपन फाउंडेशन असो, पाईल फाउंडेशन असो, कॉलम असो, बीम असो, स्लॅब असो, परदी असो, पाटली असो, छज्जा असो, लिंटल असो, किंवा ओव्हरहेड वॉटर टँक असो, अंडरग्राउंड वॉटर टँक असो, लिफ्ट असो, लिफ्टचा शाफ्ट असो, लिफ्टचा पीठ असो, लिफ्टची रूम असो, हे सगळे RCC एलिमेंट्स एका बिल्डिंग मधले मी तुम्हाला सांगितले. मग कॉन्क्रीट बद्दल नॉलेज घेऊ. पण कॉन्क्रीट मध्ये आपल्याला 3 शब्द, सिमेंट, सिमेंट मॉर्टर, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. नुसत्या शब्दांनी मजा नाही आहे. सिमेंटचे प्रकार बघू आपण. OPC, PPC, अलग अलग ग्रेड्स. अलग अलग ग्रेड्स कुठे कुठे वापरायच्या, कशा ओळखायच्या, टेस्टिंग कसं करायचं, सिमेंटचं स्टोरेज कसं करायचं. हे बघा, आता याला बघून तुम्ही म्हणाल याचं कॉन्क्रीटशी काय संबंध आहे? हाच फरक पडतो थ्योरी आणि प्रॅक्टिस. आता जो एक्सपिरियन्स्ड आहे त्याला लक्षात येईल की समोर जे ठेवलेलं आहे तो फर्मा आहे. दॅट इज अ बॉक्स फॉर मेजरिंग सँड अँड ऍग्रिगेट. म्हणजे साईट वरती कॉन्क्रीट मिक्स करताना या फर्म्याचा वापर केला जातो. तो कसा करायचा हे आपण बघू. पण बऱ्याच लोकांनी असंही बघितलेलं आहे, ते म्हणाल आम्ही तर फक्त या पाट्यांनीच, पाट्या टाकायचे हौस असतील. बऱ्याच जणांना पाट्या टाकायची हौस असते, पण ही पाटी याचं ज्ञान घेणं देखील आवश्यक आहे.
की तुम्ही साईट वरती बघाल, तुम्ही म्हणाल ही पाटी आहे, मग पाटीनी कॉन्क्रीट 1, 1.5, 3 हे कसं मिक्स करणार, तर तो विषय आपण घेणार आहोत. पीसीसी सिमेंट कॉन्क्रीट बद्दल मिक्सेस कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत, नॉमिनल मिक्स, डिझाईन मिक्स. मी तुम्हाला हे का सांगतोय, या बारकाव्यांमुळे तुमच्यातलं ते ट्रान्झिशन कम्प्लीट होणार आहे. एक थ्योरी आणि प्रॅक्टिस मधली जी गॅप आहे, ती गॅप या कोर्सच्या निमित्ताने आपण पुढच्या 10-12 दिवसामध्ये भरून काढणार आहोत. मी ते सांगतो की त्या दरी कशामुळे आहे, तर रेशोज कुठले कुठले आहे, 1, 1.5, 3, 1, 3, 6, 1, 5, 10, 1, 4, 8 म्हणजे काय, त्या रेशो दिला त्यावरनं ग्रेड कशी काढायची, आणि नुसती ग्रेड दिलेली असेल M30, आता M30 दिलं ठीक आहे ड्रॉइंग मध्ये, पण साईट वरती किती सिमेंट घ्यायचं, किती रेती घ्यायची, किती खडी घ्यायची, हे कोण सांगेल, ते आपण बघू. मग वॉटर सिमेंट रेशो, पाण्याचं प्रमाण किती पाहिजे ते आपण बघू. आणि यात एक गोष्ट लिहिलेली नाहीये, ती आता येईल 1 मिनिटात. हे बघा, तुम्ही म्हणाल कॉन्क्रीट मध्ये हे कुठे लागतं, हा ड्रम तर डिझेलचा वाटतोय ना, नाही, पण डिझेलचा नाहीये तो ड्रम मित्रांनो. कॉन्क्रीट मध्ये जिथे तुम्हाला माहिती आहे सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, पाणी एवढं लागतं, त्याचबरोबर कॉन्क्रीट मध्ये हे ऍडमिक्स्चर्स पण लागतं. ऍडमिक्स्चर म्हणजे काय, प्लास्टिसायझर्स, सुपर प्लास्टिसायझर्स, रिटार्डर्स, वॉटरप्रूफिंग केमिकल्स, याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. म्हणजे चहा तुम्हाला बनवता येतं, पण पावसाळ्यामध्ये तुम्ही त्यात आलं टाकता की नाही, मसाला टाकता की नाही चहाचा, तसं कॉन्क्रीट मध्ये ह्या केमिकल्समुळे कॉन्क्रीटची जे प्रॉपर्टीज आहे ते आपण योग्य प्रकारे बदलू शकतो, हा त्याचा फायदा आहे. सो ऍडमिक्स्चरचं ओळख आपण करू. मग दुसरा महत्वाचा विषय आहे फॉर्मवर्क. फॉर्मवर्क मध्ये काय आलं, तुम्ही म्हणाल हे की नवीन नाव दिसतं, पण आता हे माहितीये तुम्हाला, स्कॅफोल्डिंग, स्टेजिंग नाही ऐकलं, मग सेंटरिंग शटरिंग तर तुम्ही ऐकलेलं आहे. साईट वरती सेंटरिंग शटरिंग, हे बघा, हे जर तुम्ही बघितलं, हे बघून तुम्हाला लक्षात आलं, हे तुम्हाला माहिती पाहिजे की किती प्रकारचं असतं, प्लायवूडचं, स्टीलचं, ऍल्युमिनियमचं, त्यात केव्हा ते एकतर कसं लावायचं आणि केव्हा काढायचं, त्याचे नियम आहेत, विच इज कॉल्ड स्ट्रायकिंग ऑफ, डी शटरिंग चे नियम, ते आपण बघणार आहोत डिटेल मध्ये. मग काही वेळेला अगदी छोट्या छोट्या शब्दांवरती लोक अडखळतात, कारण शाळेमध्ये कॉलेजमध्ये फॉर्मवर्क हा विषय शिकवला असतो, पण मग बल्ली म्हणजे काय ते माहिती नसतं. आता ही लावलेली आहे ही बल्ली, बल्लीला इथे हा दिसतो, हा लाफा, हे माहिती नसतं आपल्याला. हा बीम बॉटम, हे आहे प्लायवूडची साईड, आणि याच्या मागे जो कॉलम दिसतोय त्या कॉलम वरती बघा एक एशियन क्लॉथ लावलेला आहे. का लावलेलं आहे, क्युरिंग साठी. त्याला दिवसभरातून 2दा किंवा 3दा स्प्रे करायचा पाण्याचा, म्हणजे ते ओलं राहतं. माठाला आपण लावतो की नाही चारी बाजूला पाणी, सेम प्रोसिजर. मग आला महत्वाचा विषय, रिन्फोर्समेंट. कारण आरसीसी म्हणजे काय, कॉन्क्रीट प्लस रिन्फोर्समेंट. सो त्या रिन्फोर्समेंट मध्ये परत आपण शिरू. आता हे सगळ्या विविध गोष्टी आपण बघू, त्याचे स्टील बारचे टाइप्स कुठले कुठले, त्याचं युनिट वेट कसं काढायचं, रिन्फोर्समेंटचं वजन कसं काढायचं, रिन्फोर्समेंटचा शेप कुठला आहे, लॅब्स कसे द्यायचे, त्याचे स्टिरप्स, आणि या सगळ्यांची कटिंग लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची, याच्यावरनं बार बेंडिंग शेड्यूल कसं कॅल्क्युलेट करायचं, दॅट विल लर्न. हे बघा, हे आहे रिन्फोर्समेंट स्टील. रिन्फोर्समेंट स्टील
हा एका स्लॅब वरती उभा आहे, खाली चेअर टाकलेली आहे, इकडे बेंटअप बार्स दिसतात, तिथे कव्हर ब्लॉक्स, हा एक कव्हर ब्लॉक, हा एक कव्हर ब्लॉक तुम्हाला दिसून राहिलेला. दिस इज कव्हर ब्लॉक. हे विविध आकाराचे कव्हर ब्लॉक्स हे आपल्याला स्लॅब मध्ये, कॉलम मध्ये, फुटिंग मध्ये, बीम मध्ये लावावे लागतील. तर मित्रांनो, हे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं. मी साधारण 25 मिनिटं घेतले, पण मला खात्री आहे की हा कोर्स तुम्हाला नक्की कॉन्फिडन्स देईल. तुम्ही ज्या स्टेजला असाल, ज्या पायरीवरती असाल, त्या पायरीवरनं 3 पायऱ्या नक्की तुम्ही पुढे जाल. मी सुरुवातीला ज्या कॅटेगरीज सांगितलं तुम्हाला, त्यापैकी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीज मध्ये जरी असले तरी तुम्ही नक्की अशा पायऱ्या चढणार आहात. प्रयत्न तुमचाच आहे, प्रयत्न हा डेफिनेटली तुमचाच आहे. तुमची जिज्ञासा तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आमचं काम आहे तुम्हाला तो रस्ता दाखवायचा, तुम्हाला त्या टिप्स द्यायचा, तुम्हाला त्या प्रॅक्टिकल हिंट्स द्यायच्या की या रस्त्याने गेले, हा दरवाजा उघडला, यू विल बी सक्सेसफुल. तर मित्रांनो, 25 मिनिटं मी बोललो. आता तुमच्या मनातले प्रश्न जर काही असले कोर्स बद्दल तर तुम्ही अवश्य विचारून घ्या. आणि चांगली संधी झालेली आपल्याला इंटरॅक्ट करण्याची. आणि आता कोर्सचं अनाउन्समेंट श्रीराम करेल त्या दिवशी मला नक्की खात्री आहे की तुम्ही मला येऊन भेटाल. थँक्यू सो मच, थँक्यू. आणि आता मी श्रीरामला विनंती करतो की त्यांनी प्रश्न कंपाईल करून आपल्या स्टाईलने मला एक एक प्रश्न विचारावा. येस सर. ओव्हर टू यू श्रीराम. येस, थँक्यू सर. सर, एक तुम्ही आधी सगळे तुम्ही सांगितलं की कोण कोण जॉईन करू शकतो कोर्स, म्हणजे सगळे तुम्ही हे घेतले. बट एक स्टुडंट आहे, बेसिकली त्यांचं बॅकग्राऊंड आहे बायोलॉजी लाईफ सायन्सेस, तर त्यांना याच्यामध्ये बिझनेस करायचं तर काय काय करू शकतात? काय लाईफ सायन्सेस? बायोलॉजी लाईफ सायन्सेस. मग काय करायची इच्छा? त्यांना पण आरसीसी मध्ये यायचं. तो स्वागत आहे ना, यू आर मोस्ट वेलकम. बायोलॉजी लाईफ सायन्सेस. ओके. त्यांना बेसिकली टेक्निकल ऍस्पेक्ट सगळे कळेल ना, तेच त्यांचा क्वेश्चन होता. टेक्निकल ऍस्पेक्ट मी सांगतो तुम्हाला, पण तुम्ही त्याचा फायदा कसा करून घेणार आहे हे जरा मला जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. बायोलॉजिकल लाईफ सायन्सेसचा आणि कॉन्क्रीटचा तसा अर्थार्थी काही संबंध नाहीये. यू कॅन स्टार्ट सम ट्रेडिंग रिस्पेक्ट टू सिव्हिल कन्स्ट्रक्शन, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही आले, खूप चांगलं झालं, ग्रेट थिंग. श्रीराम, तुला काय म्हणायचं याच्यावर? नाही, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ सर. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की सर, आपलं हे सध्या साईट व्हिजिट्स वगैरे बंद आहे. हो. आपण प्रॅक्टिकली कसं कव्हर करू शकतो त्या? गुड क्वेश्चन. आता मला सांगा, स्क्रीन परत छोटा कसा होईल यार? काय काय क्वेश्चन नाही काढलं सर. शेअर स्क्रीन करायचं का तुम्हाला? हाऊ टू डू? एक मिनिट, कंट्रोलर टू डिलीट, स्टार्ट. एकच मिनिट हा, जरा याला एंड टास्क करतो. वेबिनार रनिंग, एंड टास्क. एकच मिनिट श्रीराम. हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नालाच मी हँडल करतोय. गिव्ह मी जस्ट 1 मिनिट. ज्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण या दिवसांमध्ये साईट व्हिजिटला जाऊ शकत नाही, बरोबर आहे, आता मर्यादा आहे आपल्या पुढे. तर हाऊ कॅन वी गो टू द साईट? आय विल जस्ट शो यू. गिव्ह मी 1 मिनिट. फक्त श्रीराम मला सांग की शेअरिंग चालू आहे का? नाही सर. हा, आता होतंय.
Can you see something? Some picture? Yes. दिसतंय? हो सर. येस. आता मित्रांनो बघा, तुम्ही माझ्या बरोबर एका कन्स्ट्रक्शन साइट वरती आलेले आहात. आपला आरसीसी कोर्स चालू असतानाचा हा प्रश्न आहे आणि आता तुम्हाला त्या कॉन्क्रीट मिक्सर कडे काळजीपूर्वक बघायचं आहे. तुमच्या समोर एक टॉवर दिसतोय, हॉइस्ट दिसतोय. एक आधी मी व्हिडिओ दाखवतो, मग तुम्हाला प्रश्न विचारतो. बघा आता काय दिसतंय तुम्हाला. एक कॉन्क्रीट मिक्सर फिरताना दिसून राहिलेलं आहे. पाट्यांमध्ये लोक मटेरियल घेऊन येऊन राहिलेले आहे. ऍग्रिगेट सँडच्या पाट्या तुम्हाला दिसत आहेत. आता हा व्हिडिओ जर तुम्ही 2 मिनिटापर्यंत बघितला आणि जर मी तुम्हाला सांगितलं की एका हातात कागद घ्या आणि मोजा की प्रत्येक घाण्यामध्ये ड्रम मध्ये एका सिमेंट बॅगच्या सोबत किती पाट्या रेती टाकल्या, किती पाट्या खडी टाकलेली आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही हे ओळखू शकाल हे कॉन्क्रीट कुठल्या ग्रेडचं तयार होत आहे. दिस इज पॉसिबल. दिस इज सिम्पली पॉसिबल. 4 लोकांनी हात उंच करून स्वागत केलं आहे. धन्यवाद. आता हा व्हिडिओ पूर्ण बघू. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की हा ड्रम किती वेळ चालला, हा ड्रम किती वेळ रोटेट झाला, हातात घड्याळ आहे तुमच्या, नोट करा आणि मला सांगा. मी जेव्हा किर्लोस्करला होतो तेव्हा माझे साहेब, आमचे बॉस संवत्सरकर साहेब, ते असं मिक्सरच्या शेजारी उभे राहायचे. हातात त्यांची अशी खालच्या बाजूला घड्याळ लावायची. तुम्ही बघितलं असेल काही लोक असे जुन्या टाईपचे आतल्या बाजूला मनगटाचं खालच्या बाजूला घड्याळ लावतात. ते असे बघायचं. 3 मिनिटं रोटेशन झाल्यानंतरच ते माल अनलोड करायला अलाउ करायचं. मग तुम्हाला तो टाइम बघता आला पाहिजे. पण हे कसं शक्य आहे? सो थ्रू व्हिडिओ वी कॅन डेमॉन्स्ट्रेट. ही साईटची परिस्थितीच तुमच्या समोर आली आहे ना. हा झाला एक व्हिडिओ. आता आपण दुसरा व्हिडिओ बघूया. या निमित्ताने तुम्ही आलेच आहे, मलाही संधी मिळाली चांगली. आता नीट बघा. इतक्या वेळ पहिला व्हिडिओ जो तुम्ही बघितला ती नॉर्मल टेक्नॉलॉजी तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. ऑलमोस्ट 50 ते 60% साइट्स वरती तुम्हाला तसं दिसेल, जास्ती साईटवर. पण आता जे मी दाखवतोय ते नीट बघा. हे जे उभं आहे, एक ट्रक दिसतोय, त्याच्यावर एक मोठा सिलेंडर लोड केलेला आहे. त्याचं नाव आहे ट्रान्झिट मिक्सर. रेडी मिक्स प्लांट मधून तुमच्या साइट पर्यंत कॉन्क्रीट आणणारा तो ट्रक, त्याचं नाव आहे कॉन्क्रीट मिक्सर. एका वेळेला 6 क्युबिक मीटर किंवा 211 घनफूट किंवा 2.11 ब्रास कॉन्क्रीट तो तुमच्याकडे आणतो. आणि 6च नाही, आता अबू धाबीमध्ये जे आपलं प्रचंड मोठं हिंदू मंदिर बांधलं जात आहे, त्यासाठी 13.5 एकर जमीन आपल्याला तिथल्या सरकारने दिलेली आहे. तिथे 9 क्युबिक मीटरचे ट्रान्झिट मिक्सर्स लोक वापरून राहिलेले. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, आता वेळ नाही तेवढा. हे बघा. सो दिस इज सर्टनली बिगर. तुम्ही नाशिक मध्ये बघता ते छोटे आहेत, ते 6 क्युबिक मीटरचे आहे. हा 9 क्युबिक मीटरचा आहे. आणि या ट्रान्झिट मिक्सर मधून कॉन्क्रीट हे मागे ठेवलेल्या पंप मध्ये टाकण्यात येतं. कॉन्क्रीट पंप. केअरफुली बघा. त्या पंप मधून क्रेनच्या सहाय्याने कॉन्क्रीट आतमध्ये जातंय. हे बघा, दिस इज ट्रान्झिट मिक्सर. हा आहे पंप. या पंप मध्ये लावलेला स्पायरल स्क्रू आणि तिथून तो पाईप मधून
पुढे जातो आहे. आता हा व्हिडिओ दाखवताना जर मी तुम्हाला विचारलं की मित्रांनो याचा स्लंप किती असेल, तर तुम्ही एक अंदाज सांगाल. 150 असेल, 200 असेल. मग तिथून विषय येतो की स्लंप म्हणजे काय, तो मेजर कसा करायचा, त्यांनी कॉन्क्रीटचा फ्लो कसा साईट वरती कंट्रोल करायचं, प्लास्टिसायझर ऍड कसे करायचे, सगळे कनेक्टेड विषय आहेत. तो आज जो गेलेला आहे तो कॉन्क्रीट पंपचा पाईप, वरती फ्लेक्झिबल पाईप, ते कॉन्क्रीट 180 आहे त्याचा, रेंट केलेला आहे, फॅब्रिक दिसत आहे. आणि नाऊ ही इज लेवलिंग द कॉन्क्रीट. कॉन्क्रीटला लेव्हल केलं जातं बघा, हे टेक्नॉलॉजी. वरती ट्रॉवेल चालवलं जातं, ट्रॉवेलनी मशीन पॉलिश. ये देखिए थोड़ा रेडी हो गया. तो मित्रांनो असं आहे. तर तुम्ही जे म्हणाले की साइट्स बंद आहेत, तर मग अशा प्रकारच्या व्हिडिओज बघून आपण तो फील तर नक्की घेऊ शकतो. ठीक आहे, साईटवर सध्या नाही जात आहे, पण साईटवर गेल्यानंतर कसं होणार आहे ती इथे आपण सिम्युलेट करू शकतो. यस श्रेया. सर थँक्यू. आता अजून काही क्वेश्चन्स येत आहे माझ्याकडे. तोपर्यंत आपले 5 पार्टिसिपंट ज्यांनी रिसेंटली कोर्स केला, निलेश निमसे, ते जॉईन झाले. तर मी फक्त निलेशला विनंती करतो की त्यांनी आपल्याला काही कस्टमर द्यावं, कारण त्यांचा ओव्हरऑल फीडबॅक काय होता कोर्स बद्दल. येस निलेश. गुड इव्हनिंग सर अँड ऑल स्टुडंट्स. हा कोर्स अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही पार केला. त्यात आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म उद्योग वर्धनींनी प्रोव्हाइड केला की ह्या लॉकडाऊन मध्ये आपण ऑनलाईन पण काही करू शकतं किंवा नॉलेज गेन करू शकतं. आपल्या सध्या या कोर्समध्ये 3 फील्ड मधले पार्टिसिपेंट्स असतात. एक तर जे जॉबला वर्किंग आहे, जे नॉन वर्किंग आहे आणि स्टुडंट, असे 3 टाईपचे आपण पार्टिसिपेट असतो. पण मग संतोष सरांनी इतकं चांगल्या पद्धतीने कव्हर केलं की कळून पण आले नाही की याच्यात स्टुडंट वगैरे असं काही पार्टिशन आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली डाऊट्स वगैरे काही असेल, सर्व डाऊट्स क्लिअर होता. सर प्रेझेंटेशन घेता घेता आपले क्वेश्चन्स आपण त्या प्रेझेंटेशन्स मध्ये सर नोट डाऊन करून घेता. जरी तुमचा टाइम अप होत आला तरी नेक्स्ट डे ला तुमचं ते क्वेश्चन्स रिकव्हर होऊन जाता. सर त्यांची मेल आयडी पण सेंड करता. तुम्ही ईमेल करून सरांना तुमची क्वेश्चन लिस्ट शेअर करू शकता. दुसऱ्या दिवशी सर ते क्वेश्चन्स परत रिपीट करतील आणि ते क्वेश्चन्स प्रायव्हेटली फक्त त्या स्टुडंटसाठी नसतात की जेवढे पार्टिसिपेट आहे तुम्ही तेवढे सर्व पार्टिसिपेट साठी ते क्वेश्चन्स परत शेअर केले जातात. सगळ्यांचे डाऊट्स एकदम क्लिअर केलेले जातात. अतिशय उत्तम प्रकारे इथे नॉलेज भेटतंय. आणि आता आपला कॉन्फिडन्स लेवल आहे याच्याने अजून ग्रोथ होती. तुम्ही जर साईटवर जाशाल तर भरपूर नॉलेज तुम्हाला मिळेल. जसं जर तुम्हाला कोणी विचारलं की दूरनच बघितले आपण एखादी साईट आणि तुम्हाला एखाद्याने ऍज अ गाईड वगैरे कोणी पण विचारलं की तिथे तू सांग की नॉमिनल मिक्स चालू आहे की डिझाईन मिक्स चालू आहे, बरेच जण कन्फ्युज होऊन जातात. तर यावेळेस सरांनी इतक्या भारी पद्धतीने शिकवलंय की तुम्ही फक्त नजरेने ओळखू शकता की नॉमिनल मिक्स आहे की डिझाईन मिक्स आहे. परत 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब, अशा भरपूर गोष्टी सरांनी एक्सप्लेन केलेल्या आहे. आम्हाला खूप फायदा झालेला आहे आणि आमची कॉन्फिडन्स लेवल पण आता खूप वाढलेली आहे. थँक्यू. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच निलेश. अँड तुमचा एवढा चांगला या कोर्स मधून तुम्हाला एवढा चांगला फायदा झाला हेच ऐकून आम्हाला खूप चांगलं वाटतं. थँक्यू फॉर जॉईनिंग निलेश अँड यू कॅन कंटिन्यू विथ युअर फॅमिली वर्क अगेन. सो नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की येस, नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की या कोर्स नंतर बेसिकली कॉन्ट्रॅक्टरला आपण फेस करू शकतो का? कॉन्ट्रॅक्टरला फेस करू शकतो का, हा एक क्वेश्चन आहे. दुसरा असं आहे की तुम्ही ऍज अ कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो का? आणि तिसरं असं आहे की तुम्ही ट्रेडर किंवा सप्लायर बनू शकतो का कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये? 3 अलग अलग पॉइंट्स त्यांनी विचारले ना. पहिला काय होता? एक कॉन्ट्रॅक्टरला फेस करू शकतो का, म्हणजे साईट वरती आपण सगळं नॉलेज टेक्निकल भेटेल का? दुसरं असं आहे की कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो का? आणि तिसरं असं आहे की ट्रेडर आणि सप्लायर आपण बनू शकतो का?
हे 3 क्वेश्चन. कॉन्ट्रॅक्टरला फेस करू शकतो का, कॉन्ट्रॅक्टर बनवू शकतो का, आणि तिसरं ट्रेडर किंवा सप्लायर. करेक्ट, वेगवेगळ्या लोकांचे क्वेश्चन्स आहे. हो, काही हरकत नाही. आणि ट्रेडर किंवा सप्लायर बनू शकतो का, या तिघांचं उत्तर येस आहे. तिघांचे उत्तर येस आहे. त्याचं कारण असं आहे की कॉन्ट्रॅक्टरला फेस करू शकतो का, हा पहिला प्रश्न. सो कॉन्ट्रॅक्टरला फेस करू शकतो ला आपण थोडं मॉडिफाय करू, सब कॉन्ट्रॅक्टरला व्यवस्थित हँडल करू शकतो असं मी म्हणतो. समजा मी माझ्या साईट वरती एक आरसीसी साठी सब कॉन्ट्रॅक्टर ठेवलेला आहे, तर त्याला मी व्यवस्थित कंट्रोल करू शकतो का? देन आन्सर इज यस. नक्कीच. का? कारण तुम्हाला माहिती आहे गडबड कुठे होणार आहे. जर तुम्हाला माहिती आहे की आरसीसी स्लॅब टाकायच्या आधी तुम्हाला खालती जाऊन त्या बल्ल्या टाईट आहे की नाही हे चेक करायला पाहिजे. त्या बीम्सच्या खाली क्लॅम्प्स लावलेले आहे की नाही, शिकंजे लावलेले आहेत की नाही ते बघायला पाहिजे. तुम्हाला आरसीसीचं कास्टिंग, स्लॅबचं कास्टिंग चाललेलं असताना मिक्सरवरती उभं राहून 2-3 ट्रायल मिक्सर स्वतः घेऊन तो मिक्स कॉम्पॅक्ट होतो आहे की नाही हे स्वतः कसं चेक करायचं, ते तुम्ही शिकणार आहात. हे बघा, आरसीसी सब कॉन्ट्रॅक्टरचे देखील इंटेन्शन चांगले आहेत असं धरून आपण चालू. सो त्याला व्यवस्थित गाईड करणं आपलं काम आहे, आणि गाईड नॉलेजच्या आधारे आपण करू शकतो, हे लक्षात ठेवा. सो नॉलेज गेन आपल्याला करायचं आहे. नॉलेज गेन होण्याची पायरी इथून सुरू होती आहे. हा एक रॅम्प आहे, त्या रॅम्प वरती तुम्ही पुढे जाऊ शकता आणि अजून डिटेलमध्ये नॉलेज तुम्ही अजूनही अक्वायर करू शकता. दिस इज नॉट अ लिमिट, दिस इज द बिगिनिंग. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन इज येस, कॉन्ट्रॅक्टरला सर्टनली फेस करू शकतो. म्हणजे त्याच्या तोंडात फेस येईल एवढं काही काळजी करायचं कारण नाही, त्याला कंट्रोल करायचं आपल्याला. दुसरं, कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो का? निश्चित बनू शकता. परत कॉन्ट्रॅक्टरच्या ऐवजी मी शब्द वापरतो, सुरुवातीला तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टर बना. सब कॉन्ट्रॅक्टर बना म्हणजे काय? छोटस काम घ्या. पूर्ण कन्स्ट्रक्शन मध्ये छोटे छोटे काम, पीस मिल वर्क्स जे असतात, म्हणजे काय? शटरिंग, सेंटरिंग शटरिंगचं काम, रिन्फोर्समेंटचं काम, फक्त कॉन्क्रिटिंगचं काम तुम्ही घेऊ शकता. छोटे छोटे काम, आणि त्यातलं एक्सपर्ट व्हा. आधी स्वतःला विचार की आपल्याला काय आवडतं, त्यामध्ये जा. कन्स्ट्रक्शन मध्ये अनेक प्रकारचे काम करू शकतो, अनेक प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर्स असू शकतात, अनेक प्रकारच्या एजन्सीज इन्व्हॉल्ड आहेत. आज वेळ नाहीये, तुम्ही तोही सांगू शकतो तुम्हाला. अनेक प्रकारचे लोक कन्स्ट्रक्शनच्या द्वारे स्वतःचं आणि फॅमिलीचं पोषण करीत आहेत चांगल्या मार्गाने. आय एम सेइंग ऑल पॉझिटिव्ह थिंग्स अबाउट कॉन्ट्रॅक्टर्स. त्यांचं कौतुक आहे. तो सर्टनली तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनवू शकता, पण एकदम तुम्ही असे शापूरजी पलंजे सारखे कॉन्ट्रॅक्टर 1 महिन्यात नाही होणार. तुम्ही म्हणाल 1 वर्षात आम्हाला गॅरंट टंकर लँड कंपनी स्थापन करायची आहे, शक्य नाही. प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात छोट्यापासून सुरुवात होईल. स्टार्ट विथ स्मॉल वर्क्स. त्यात एक्सपर्ट झाले की वरती वरती जाल तुम्ही. आणि तिसरं जे म्हणाले ट्रेडर्स और सप्लायर्स, नक्की व्हाल तुम्ही. साईट वरती या ज्या छोट्या छोट्या आयटम्स आहेत त्या खूप क्वांटिटी मध्ये लागतात. जसं आता मी तुम्हाला कव्हर ब्लॉक्स दाखवले, ते कव्हर ब्लॉक्स पीव्हीसीचे आहेत, प्रिकास्टचे आहेत, ते तुम्ही सप्लाय करू शकता. तुम्ही बाइंडिंग वायर सप्लाय करू शकता. तुम्ही अजून स्पेशलाइज्ड काम जर हवं असेल तर साईट वरती फॉर्म वर्क ची स्वतंत्र कारखाना टाकू शकता. तिथे पाईप्स, स्ट्रट्स, जॅक्स, स्पॅन्स, ऍडजस्टेबल स्पॅन्स, फ्लेक्झिबल स्पॅन्स हे तुम्ही करू शकता. अगदी काहीच तुम्हाला मजा नसेल या सगळे शब्द वरतून जात असतील तर तुम्ही साईट साठी तराफे तर बनवून देऊ शकता, सेंटरिंग प्लेट्स. दॅट इज अ गुड थिंग. आणि स्वतः
तुम्ही एक 100-200 सेंटरिंग प्लेट जर बनवून घेतल्या आणि त्या भाड्याने द्यायचं काम सुरू करा, देन यू बिकम ए ट्रेडर. सेंटरिंग प्लेट्स आरसीसी कॉन्ट्रॅक्टर कुठून तरी भाड्याने आणतातच की, तसं तुम्ही सुरू करू शकता. इट्स अ मॅटर ऑफ अप्लाइंग द आयडियाज. एंटरप्रिनरशिप म्हणजे चांडक सरांकडनं आपल्याला शिकायला पाहिजे. एंटरप्रिनरशिप अनेक ठिकाणी तुम्ही करू शकता, पोटेन्शियल आहे या फील्डमध्ये. येस श्रीराम. थँक्यू सो मच. आता मी काही कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहे तर ते कव्हर करतो. तर आता तुम्हाला चॅट बॉक्स वर जी लिंक टाकली आहे त्याच्याने तुम्ही या पेज वरती येणार. हा लँडिंग पेज आहे जिकडे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तर आपला 12 डेजचा कोर्स आहे. याचं आता आम्ही टायमिंग 4 ते 5 ठेवलंय, बट जर का रिक्वायरमेंट असेल तर वी कॅन शिफ्ट इट टू 5 to 6 PM जसं कन्व्हिनियंट आहे. बट आता तरी 4 to 5 हा आमचा टायमिंग आहे. इकडे तुम्हाला डिटेल सिलेबस मिळेल या लिंक वरती की कसं कसं होणार आहे. प्लेन सिमेंट कॉन्क्रीटचे काही टॉपिक्स कव्हर होतील, मग फॉर्म वर्क्सचे कव्हर होतील. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल सगळं. तर प्लेन सिमेंटचे हे टॉपिक्स आहे, देन फॉर्म वर्क रिलेटेड हे टॉपिक्स आहे, देन रेनफोर्समेंट मध्ये टाइप ऑफ स्टील बार्स, त्यांचा वेट काय आहे, कटिंग लेंथ वगैरे कशी काढायची, स्टिरअप बेंटअप बार कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे बेसिकली जे 3 फंडामेंटल्स याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये जाणार आहोत. आणि याच्यानंतर कोर्स झाल्यानंतर तुमची एक ऑनलाईन टेस्ट होते आणि त्या टेस्ट मध्ये तुमचं जसं परफॉर्मन्स असेल त्याच्यानुसार तुम्हाला एक सर्टिफिकेट पण दिला जातो. ऑनलाईन सर्टिफिकेट आम्ही इश्यू करतो, अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे असतो तो. तर बेसिकली या सर्टिफिकेटचा तुम्ही नाशिक किंवा अजून नियर बाय जे रिजन्स आहे पुणे वगैरे तिकडे तो सर्टिफिकेट दाखवून बऱ्याच लोकांना जॉब्स वगैरे भेटतात. खूप त्याला व्हॅल्यू आहे. आणि आम्ही या प्रत्येक बॅचची साईज आम्ही 30 लोकांपर्यंतच मर्यादित ठेवतो, कारण हे सेशन सगळे इंटरॅक्टिव्ह झाले पाहिजेत आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले पाहिजे. आम्ही तुम्ही अनम्यूट करून डायरेक्ट क्वेश्चन्स विचारू शकतात आणि सेशन मला आपण इंटरॅक्टिव्ह ठेवतो. प्रत्येक सेशन मध्ये लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो आमच्या टीम कडनं. डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतात आणि आमचे बरेच काही वेबिनार्स असतात, तर त्यांचा सगळ्यांचा तुम्हाला फ्री ऍक्सेस भेटतो. आणि प्रत्येक सेशन सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सेशन हा रेकॉर्ड होतो. तर आणि तुम्हाला ईमेल वरती त्या सेशनची रेकॉर्डिंग एव्हरी डे भेटते जसं सेशन कम्प्लीट होत असतं. तर तुमचं प्रॅक्टिकली कुठलाच पोर्शन काहीच कव्हर मिस होत नाही. आणि त्या सेशनचा तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस 1 महिनाभर असतो, तर तुम्ही रिवाइज करून ते सगळे क्लिअर करू शकतात आणि नोट्स बनवू शकतात. आणि कोर्स झाल्यानंतर पण सपोर्ट असतो. प्रत्येक बॅचचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो, तर त्याच्यामध्ये स्वतः सर पण असतात आणि उद्योगवर्तिनीची टीम पण असते, ज्याच्याने तुम्हाला सपोर्ट भेटू शकतो. आणि याच्या कोर्सची फी 2200 रुपये आहे. 2200 12 डेज एकदम मिनिमम आहे. आमची याचा जो ऑफलाईन कोर्स होतो याची फी आमची 6000 असते, बट ऑनलाईन आणि लॉकडाऊनच्या हिशोबाने आम्ही याची फी फक्त 2200 रुपये ठेवलेली आहे. आणि जे कॉन्टॅक्ट नंबर दिले इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून अजून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. सो फर्दर मी अजून काही क्वेश्चन्स घेतो सर. तर हो, क्वेश्चन असा आहे की जस्ट 1 मिनिट. सर वॉटर सिमेंट रेशिओ काय असायला पाहिजे स्लॅब मध्ये? चांगला प्रश्न विचारला. आय अप्रिशिएट युअर क्वेश्चन. मी जरा लिहून घेतो, मला आवडला प्रश्न हा. वॉटर सिमेंट रेशो, हे बघा मित्रांनो, 2 गोष्टी आहेत. वॉटर सिमेंट रेशो डिपेंड करेल की आपण साईट वरती नॉमिनल मिक्स करतो आहोत की डिझाईन मिक्स. माझा मित्र मगाशी बोलला, त्याचं नाव निलेश निमसे, आय एम सॉरी, तो जसं म्हणाला मगाशी की तुम्ही ओळखू शकाल हे नॉमिनल मिक्स आहे की डिझाईन मिक्स. ते म्हणाले परत मिक्स मध्ये कुठे गेले. आमचा प्रश्न वॉटर सिमेंट रेशोच आहे, तोच आहे, बरोबर आहे. जर नॉमिनल मिक्स असेल मित्रांनो तर वॉटर सिमेंट रेशो हा 0.5 इतका घ्यायला पाहिजे. आणि वॉटर सिमेंट रेशो हा नेहमी बाय वेट असतो. म्हणजे सिमेंट जेवढं तुम्ही घ्याल, सिमेंट 50 किलोची एक बॅग, 50 किलो गुणिले 0.5 म्हणजे आलं 25 किलो. म्हणजे 25 किलो पाणी तुम्हाला त्यात घालायचं आहे. ते म्हणाल मग एक तराजू ठेवायला लागेल का साईड वरती? नाही. आपण सायन्स मध्ये शिकलेलो आहोत की 1 किलो पाण्याचं व्हॉल्यूम 1 लिटर असतं. 25 लिटर पाणी त्यात तुम्हाला टाकायचं. पण तुम्ही म्हणाल साईट वरती तर आम्ही त्या
डव्याने हवं तेवढं ओकतो, मग तेच तुम्हाला थांबवायचंय. तुम्हाला हा कोर्स शिकवायचा फायदा हा आहे की मी त्या बिल्डिंगची सेवा करणार आहे तुमच्या हातून. पण त्या बिल्डिंगची इच्छा आहे की कॉन्क्रीट एक घट्ट पाहिजे. लक्षात घ्या, पॉइंट नीट लक्षात घ्या. तुम्ही घट्ट वरनं पातळ मिस्त्री का करतात? त्याला काय आवड आहे का? नाही. पण जेवढं घट्ट माल असेल तेवढी सिव्हिल इंजिनिअरिंगला ड्युरेबिलिटी आणि स्ट्रेंथ जास्त मिळते. पण मिस्त्री ते घट्ट माल रिन्फोर्समेंटच्या आत टाकू शकत नाही. लक्षात घ्या. मग अशा वेळेला तो पाणी ऍड करतो, पण जेवढं पाणी वॉटर सिमेंट रेशो पेक्षा जास्त ऍड होईल तेवढी कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होईल. आणि म्हणून फ्लो आणण्यासाठी टाकलं जातं प्लास्टिसायझर. हा एक मुद्दा झाला. तुमचा प्रश्न आहे वॉटर सिमेंट रेशो किती पाहिजे? त्याचं उत्तर देतोय. नॉमिनल मिक्स असेल तर 0.5. डिझाईन मिक्स जर असेल तर तुम्हाला पाण्याची क्वांटिटी ही त्या डिझाईन मिक्सच्या रिपोर्ट वरती दिलेली असेल. आणि युजली दॅट वॉटर सिमेंट रेशो विल बी अराउंड 0.35 to 0.38. हे उत्तर मी दिलेलं आहे. श्रीराम. येस सर. अजून माझ्याकडे काही क्वेश्चन्स आले तर आपण आता ते क्विकली घेऊ. एक आहे की प्लास्टरचा ऍव्हरेज कसा काढायचा. दुसरं प्लास्टरचा ऍव्हरेज कसा काढायचा. दुसरं आहे आरसीसीच्या पहिले सेंटरिंग ऑफ कॉलम कसं करायचं. प्लास्टरचा ऍव्हरेज म्हणजे काय? नाही, इव्हन मला पण तो क्वेश्चन क्लिअर नाहीये. तर आपण जाऊ देत ना, पुढचं घेऊ. आरसीसीच्या पहिले सेंटरिंग ऑफ कॉलम कसं करायचं. आणि एक क्वेश्चन असं आहे की ब्रिक आरसीसी कधी करायचं, ब्रिकवर्कच्या आधी का ब्रिकवर्कच्या नंतर. छान प्रश्न आहे, अतिशय छान प्रश्न आहे. मला पहिल्या प्रश्नापासून सुरू करतो. प्लास्टरिंगचा ऍव्हरेज म्हणजे त्याला असं म्हणायचंय की प्लास्टरिंग करताना सिमेंट कन्झम्पशन कसं काढायचं, हा प्रश्न आहे. जर हा प्रश्न असेल दॅट इज व्हेरी इझी. तुम्ही कुठल्या मॉर्टरमध्ये केलेलं आहे, 1:4 की 1:5. मग मी तुम्हाला हे शिकवणार आहे की तुम्ही 1:5 जर मॉर्टर मिक्स घेतलं तर सिमेंट कन्झम्पशन 1 क्युबिक मीटर मॉर्टर मध्ये किती येईल. इट इज व्हेरी इझी. 2 मिनिटं फक्त लागतील हातात कॅल्सी घेतल्यानंतर. डोंट वरी. दुसरा जो प्रश्न आहे की आरसीसी कॉलमचं सेंटरिंग कसं करायचं, प्रश्न थोडासा चुकलेला आहे. कॉलमचं जे करतात त्याला सेंटरिंग नाही म्हणत. सेंटरिंग आहे स्लॅबचं. कॉलमचं जे करतात त्याला शटरिंग शब्द आहे, पहिली गोष्ट. आता शटरिंग कसं करायचं तर मित्रांनो, शटरिंग करण्याच्या 2 पद्धती आहेत. या तर तुम्ही सी करा आणि एक चौथी साइड लावा. बघा कुठल्याही कॉलमला किती साइड्स, देर आर 4 साइड्स. हे बघा, हा जर कॉलम असेल त्या कॉलमला साइड्स किती आहे, 1 2 3 4. ते युजली 2 पद्धती असतात. एक पद्धत 1L आणि दुसरा L असं फॉर्मवर्क असतं. हे दोन्ही L एकत्र ठेवले की कॉलमचं सेक्शन तयार झालं. दॅट इज वन मेथड. सेकंड मेथड मध्ये एक सी तयार करायची, 3 साइडची मिळून एक सी आणि चौथी साइड सिंगल. 2 पद्धती. सो सगळ्यात आधी या समजा आपण समजू की एक सी किंवा एक यू आणि एक 4th साइड आहे, त्या साइड लावायच्या. पण त्याच्या आधीची एक महत्वाची स्टेप आहे की कॉलमचा फॉर्मवर्क लावण्याच्या अगोदर आपल्याला खाली स्टार्टर कास्ट करायला पाहिजे. तुम्ही म्हणाले स्टार्टर काय भानगड आहे, तर कॉलमचं एक छोटस बच्चू 4 इंच 6 इंचचा तो आधी आपल्याला कास्ट करायला पाहिजे. त्यासाठी सेंटर लाईन एस्टॅब्लिश करून तो पोर्शन व्यवस्थित लाईन लेवल बघून आधी कास्ट करायचा आणि मग वरचा कॉलम लावताना फॉर्मवर्क त्या स्टार्टर वरती लावायचं. तर तिथे लावलं तर मग एक काळजीने तुमचं कॉलम एक्झॅक्टली लाईन लेवलला आलेला आहे.
मग आता तुम्हाला फक्त ओळंबा चेक करायचा, प्लंब चेक करायचा, 2 फेसेस वरती करायचा, 2 राईट अँगल फेस वरती प्लंब चेक केला झालं. त्यानंतर स्ट्रट्स लावायचे चारी बाजूने, प्रॉप्स. आणि रिन्फोर्समेंट तुम्ही ऑलरेडी चेक केलेलं आहे असं मी धरून चालतो. रिन्फोर्समेंट, मेन बार्स, स्टिरअपचं स्पेसिंग, कव्हर स्पेसर्स, हे सगळं तुम्ही लावलेलं आहे. एवढं केल्यानंतर कास्टिंग सुरू करा. ओके ओके. येस सर. तो ब्रिकवर्क अँड आरसीसी वाला तो क्वेश्चन होता. हा, म्हणजे आधी ब्रिकवर्क करायला पाहिजे का आरसीसी? हे खूप छान प्रश्न आहे. हे बघा, आरसीसी फ्रेम्ड स्ट्रक्चर जर आहे, समजा तुम्ही 16 माळ्याची बिल्डिंग बांधता आहात आणि मी तुम्हाला म्हटलं ब्रिकवर्क झाल्याशिवाय आरसीसी करू नका, तर चालणार नाही तुम्हाला. कारण स्पीड मध्ये फरक आहे दोघांचा. सो नॉट पॉसिबल, प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. टेक्निकली जाऊ द्या सध्या, पण प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. तुम्ही विचार करा की तुम्ही आधी ब्रिकवर्क फक्त सुरू केलं, आधी सील लेवलला आणलं, लिंटल लेवलला आणलं, थांबले. ते लिंटल कास्ट केली, वरचं 2.5 फुटाचं ब्रिकवर्क केलं, म्हणजे 8 फुटाचं ब्रिकवर्क असं खाच्यामध्ये तयार झालं. एवढं केल्यानंतर तुम्ही मधला आरसीसी कॉलम कास्ट केला, बरोबर? युअर गेटिंग द पॉइंट. तसं शक्य होणार नाही. 16 मजले ब्रिकवर्क आणि कॉलम करायला तुम्हाला 4 वर्ष लागतील. सो आरसीसी फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये इट इज ऍडवायजेबल की तुम्ही पूर्ण आरसीसी स्केलेटन आधी उभं करा, वरती 8व्या 9व्याला पोचले की खालून ब्रिकवर्क सुरू करा, ते ब्रिकवर्क 9व्याला पोचले की खालून प्लास्टरिंग सुरू करा. पॉसिबल आहे. दॅट इज कॉल्ड सायमल्टेनियस प्रोसेसेस. पण तुम्ही जे म्हणता त्यातही दम आहे. जर बाउंड्री वॉल कन्स्ट्रक्ट तुम्ही करत असाल, बाउंड्री वॉल 7 फूट हाईट, तर मग तुम्ही असं करा, खाली प्लेंथ बीम टाकलेली आहे, त्यामध्ये तुम्ही सेगमेंट्स मध्ये ब्रिकवर्क करा. आता मध्ये तुम्हाला 2 इकडची ब्रिकवर्क मध्ये गॅप दिसेल. जेवढी कॉलमची विड्थ असेल तिथे रिन्फोर्समेंट कॉलमचं खालून निघालेलं आहे. दोन्ही बाजूनी फक्त पटिये लावा किंवा शटरिंगच्या प्लेट्स लावा आणि मग कास्टिंग करा. असं जर केलं तुम्ही बाउंड्री वॉल मध्ये, तर आरसीसी आणि ब्रिकवर्क मध्ये नॉर्मली दिसणारे ज्या गॅप्स आहेत, क्रॅक्स आहेत, त्या दिसणार नाहीत. सो क्वेश्चन इज एक्सलंट. आय अप्रिशिएट. ग्रेट. थँक्यू सर. अजूनही काही क्वेश्चन आले होते सर. आपण टाइमच्या थोडं पुढे जातोय, पण घेऊन टाकतो मी. तर एक क्वेश्चन असं आहे की कॉन्क्रीट मध्ये किती स्लंप पाहिजे फुटिंग आणि स्लॅब कॉलम साठी? चांगली वर्केबिलिटी पाहिजे असेल तर फुटिंग आणि स्लॅब कॉलम मध्ये किती वर्केबिलिटी पाहिजे, स्लंप किती पाहिजे? सेकंड क्वेश्चन असं आहे की बांधकाम कॉन्ट्रॅक्ट मध्ये रेरा हा कायदा ऍप्लिकेबल आहे का? काय बांधकाम कॉन्ट्रॅक्टर मध्ये रेरा हा कायदा ऍप्लिकेबल असतो का? रेरा. आणि थर्ड क्वेश्चन असं, बांधकामासाठी रेरा आहे का? हो, येस. आणि थर्ड क्वेश्चन असं आहे की M20 किंवा M15 काही कुठल्याही ग्रेडचं कॉन्क्रीट करायचं असेल तर त्याला आपण सँड आणि ऍग्रीगेटचं हे कसं करायचं, मेजर कसं करायचं एक बॅग सिमेंट सोबत? M15 किंवा M20? हा, M20 करा. M20 साठी सँड आणि ऍग्रीगेटचं मेजर कसं करायचं एक बॅग सिमेंट साठी? अगदी सोपं आहे. M20 असेल तर 1, 1.5, 3. एक बॅग सिमेंट घ्यायची, 1.5 फर्मा रेती घ्यायची. आता फर्मा दाखवला ना तुम्हाला. एक फर्मा 12 इंच बाय 15 इंच झालं. जेवढी सँड घ्याल त्याच्या दुप्पट खडी घ्या, विषय संपला. पाट्यांनी करत असाल तर सगळ्यात आधी सिमेंट गोडाऊन मध्ये जा, पाट्या काढा. एका बॅगेमध्ये किती पाट्या भरतात ते बघा. समजा 4 पाट्या भरत असल्या तर 4, 1.5, 6 म्हणजे एक बॅग सिमेंट, 6 पाट्या रेती आणि त्याच्या दुप्पट 12 पाट्या तुम्हाला खडी लागेल. गॉट इट? पण इथे एक पण आहे. पण इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही 1, 6, 12 मध्ये जे कॉन्क्रीट निघेल ते होमोजेनियसच निघेल. कदाचित आपल्याला एक अर्धी पाटी रेती वाढवावी लागेल, अर्धी पाटी खडी कदाचित कमी करावी.
एक 2-4 ट्रायल घेतल्यानंतर तुम्हाला करेक्ट कॉम्पॅक्ट मिक्स येईल. हा झाला तुमचा शेवटचा प्रश्न. आणि त्याच्या आधी 2 प्रश्न, एक होता स्लंपचा येस. आणि एक होता रेरा. करेक्ट. आधी स्लंप बद्दल बोलू. खूप छान प्रश्न आहे. हे बघा, स्लंप विचारण्याच्या अगोदर तुम्ही मला हे सांगावं लागेल की तुम्ही कॉन्क्रीट डम्पेबल मागवलंय की पंपेबल मागवलंय. तुम्ही म्हणाल हे 2 काय आहे. तर असं आहे की कॉन्क्रीट 2 प्रकारचं आपण बनवतो. जर 7व्या मजल्यावरती कॉन्क्रीट असेल तर मला ते कॉन्क्रीट पंपेबल पाहिजे. तुम्ही मगाशी पंप बघितला कॉन्क्रीटचा. मग कॉन्क्रीट पंप मध्ये कॉन्क्रीट व्हायला पाहिजे ना, म्हणजे त्याचा स्लंप जास्ती पाहिजे. तर मी थोडक्यात तुम्हाला असं सांगतो की जर डम्पेबल कॉन्क्रीट असेल तर एक 150 पेक्षा कमी पाहिजे. 100 ते 125 150 पर्यंत स्लंप हवा. पण जर पंपेबल हवं असेल तर तो 180 200 225 पर्यंत तो स्लंप आवश्यक आहे. नाही तर कॉन्क्रीट फ्लो होणार नाही पाईप मध्ये. मग हे जाणून तुम्ही काय कराल, तुम्हाला RMC कडनं माल घेताना तुम्ही सांगितलं त्यांना M25 पाठवा. अरे M25 पाठवा म्हणजे किती स्लंपचं पाहिजे हे तुम्हाला त्यांना सांगायला लागेल की आम्हाला पंपेबल कॉन्क्रीट पाहिजे आणि 9व्या माळ्यावरती आम्हाला चढवायचं आहे. सो यू टेल मी किती स्लंप पाहिजे. देन दे विल से की आम्ही 250चं पाठवतो. आणि त्यांची जबाबदारी आहे तेवढं पाठवायची. साईट वरती आल्यानंतर तुमच्या समोर ते स्लंप चेक करून देतील. 250 सांगितलेलं आहे, तुम्ही इनव्हॉइस मध्ये 250 दिले, पण प्रत्यक्षात 180 आला, तुमच्या अधिकारात आहे तो ट्रान्झिट मिक्सर तुम्ही परत पाठवा. नाही चाहिए, दॅट इज पॉसिबल. हे झाले 2. आणि तिसरा जो प्रश्न होता रेरा, तो या कोर्सच्या बाहेरचा आहे प्रश्न, माझ्या स्कोपच्या बाहेरचा आहे, बट स्टील आय विल आन्सर दॅट. हे बघा, रेरा जे आहे, रेरा इज ऍप्लिकेबल टू रिअल इस्टेट ऍज अ होल. फक्त बांधकाम किंवा फक्त RCC वर तो ऍप्लिकेबल नाहीये. इट डील्स विथ द प्रोजेक्ट रिलेटेड डॉक्युमेंटेशन, कंप्लायन्स शी रिलेटेड आहे रेरा आणि महारेरा. ओके मित्रा. ओके ओके. थँक्यू सो मच कुलकर्णी सर. आज खूपच चांगलं मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांचे आपण मेजॉरिटी सगळे क्वेश्चन्स कव्हर केले आणि खूप वाईड अँगलचे क्वेश्चन्स होते, बट आपण स्टील कव्हर केले. सो थँक्यू सो मच. अँड थँक्यू सो मच ऑडियन्स. आज तुम्ही मोठ्या संख्येने आले आणि आज बेसिकली तुमचे सिव्हिल रिलेटेड जे काही असतील क्वेरीज तर तुम्ही या RCC कोर्सला नक्की जॉईन करा. आपला हा कोर्स 6 जुलैला सुरू होतोय. मंडे पासून 4 वाजता आणि 12 वर्किंग डेज याचं ड्युरेशन आहे. 4 ते 5 आणि फीस 2200 रुपये आहे. तुम्हाला आता थोड्याच वेळात युट्यूब वरती उद्योगवर्धिनीच्या चॅनलवर हा आजचा वेबिनार अटेंड करायला मिळेल पुन्हा. आणि जी तुम्हाला चॅट वरती तुम्हाला SMS वरती आजची लिंक पण मिळेल, रजिस्ट्रेशनची लिंक, तर तुम्ही त्याच्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. So with that, I thank everyone and thank you Kulkarni sir again. And आपण आता मंडेला भेटूया कोर्स, ज्यांना कोर्स करायचा त्यांना. So thank you so much. Okay, bye. Yes, Sriram. Thank you so much. Yes sir, bye.